पंडित विनायक फाटक. पुण्यातील मोजक्या बुजुर्ग साथ संगतकारांमध्ये आपलं नाव अतिशय आदराने घेतलं जातं. गुरु जी.एल. सामंत यांच्याकडून आपण तबल्याचं शिक्षण घेतलं आणि तबला वादनाच्या प्रचार प्रसारासाठी आजही प्रयत्नशील आहात. पंडित भीमसेन जोशी, पंडित जितेंद्र अभिषेकी, विदुषी मालिनीताई राजूरकर, विदुषी श्रुती सडोलीकर अशा अनेक नामवंत कलाकारांना आपण समर्पक अशी तबला साथ केली आहे. आज ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा महोत्सव होतोय त्या विदुषी वीणाताई सहस्त्रबुद्धे यांच्या पुण्यातल्या कारकिर्दीची पहिली 5-6 वर्ष आपल्याच साथीने संस्मरणीय ठरली आहेत. आपण उत्तम तबला संगतकार तर आहातच, त्याचबरोबर तबल्याच्या ज्ञानदानाविषयी अतिशय तळमळ असणारे उत्तम गुरुही आहात. अनेक उत्तम शिष्य आपण घडवलेत. बाह्य रूपातील भपकेबाजीपेक्षा तबला वादकाचे किंबहुना कलाकाराचे अंतरंग आपणास जास्त महत्त्वाचे वाटतात आणि हेच आपण आधी स्वतः अवलंबून मग शिष्यांना शिकवलेत. आकाशवाणीमध्येही अनेक गायक गायिका रेकॉर्डिंगच्या आधी सुयोग्य मांडणीसाठी आपलं मार्गदर्शन घेतात. ही आपल्या सततच्या अभ्यासू वृत्तीची आणि संगीताविषयी असलेल्या आस्थेची साक्ष आहे. प्रसिद्ध कलाकार असूनही आपल्या स्वभावातील विनम्रता पुढच्या पिढीसाठी नक्कीच आदर्शवत ठरते आहे. सतत चिंतन मनन तबल्याच्या विचारात असूनही आपण तितकेच कुटुंबवत्सल आहात. संगीताच्या क्षेत्रात कार्यरत असलेले मुलगी मुलगा सून यांना उत्तम घडवणारे वडील आणि हा कलेचा वारसा 3ऱ्या पिढीकडे सुपूर्द करणारे नातवंडांचे लाडके आजोबाही आपणच आहात. नुकताच आपण वयाचा अमृत महोत्सव तोही अगदी साधेपणाने साजरा केलात. आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो ही श्री स्वामी समर्थांचरणी प्रार्थना. सूरमहती फाउंडेशनला सूरमहती महोत्सवामध्ये हे मानपत्र आपणास बहाल करताना अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. आदरणीय पंडित श्री विनायकजी फाटक, जी.एल. सामंत गुरुजींचे शिष्य. आकाशवाणीमध्ये एक दमदार कारकीर्द त्यांची झालेली आहे आणि वजनदार दमदार साथ कशी असावी याचा एक आदर्श त्यांनी सर्वांसमोर ठेवलेला आहे. पंडित विनायक फाटक यांचा सत्कार आपण करत आहोत. विदुषी कलापिनी कोमकलीजी यांच्या शुभहस्ते मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पंडित विनायक फाटक यांचा सत्कार करावा आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये. डॉक्टर दिलीप देवधर. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. या उक्तीचा खरा अर्थ आम्हाला आपल्याकडे पाहूनच कळतो. गेली 48 वर्ष सातत्याने आपण वैद्यकीय सेवेच्या रूपाने असंख्य कुटुंबांना फॅमिली डॉक्टर म्हणून आधार देत आहात, सांभाळत आहात. वैद्यकीय पेशा हा केवळ व्यवसाय म्हणून नव्हे तर सेवा म्हणून व्रतस्थपणे करत आहात. सामान्य लोकांना आरोग्य म्हणजे काय, ते कसं जपलं पाहिजे हे कळकळीने समजावून सांगणारे आपल्यासारखे डॉक्टर विरळाच. त्यातूनही डॉक्टर असूनही कमीत कमी औषधे देणारे असे बहुतेक आपण एकटेच असाल. तुम्हाला पाहिलं कीच निम्मा आजार बरा होतो अशी कित्येक पेशंट्सची पहिली प्रतिक्रिया असते. समाजात आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आरोग्य तेथे या मासिकाच्या माध्यमातून आजही आपण आरोग्य प्रबोधन करीत आहात. कुठलाही प्रायोजक नसताना एका मध्यमवर्गीय माणसाने घेतलेला हा धाडसी निर्णय आहे. पण आज हे मासिकही 37व्या वर्षात पदार्पण करत आहे. ही नक्कीच आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गेल्या 36 वर्षात 4000पेक्षा अधिक आरोग्यविषयक लेख लिहिण्याचा अनोखा विक्रम आपण करून दाखवला आहे. 1986 पासून सुतिका सेवा मंदिराचे मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून आपण काम पाहत आहात. या संस्थेतर्फे माता आणि बालसंगोपनाचं कार्य चालू आहे. तसंच आपल्या कार्याचा एक विशेष उल्लेखनीय पैलू म्हणजे नारायणपेठ आणि भोगाव
इथे असलेला सहजीवन वृद्धाश्रम आपण अत्यंत निष्ठेनी आणि सेवाव्रती भावनेनी चालवत आहात. वृद्धांची केवळ सोय म्हणून नव्हे, तर त्यांचं उरलेलं आयुष्य अधिकाधिक आनंदी आणि सुसह्य कसं होईल यासाठी हा वृद्धाश्रम कार्यरत आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांपासून ते सामान्य जनांपर्यंत सगळी वृद्ध बालकं आपण खऱ्या अर्थाने सांभाळत आहात. त्यातही अनेक अडचणी येतात तुम्हाला, पण त्या अडचणींमध्ये अडकून न राहता त्यातून समर्थपणे मार्ग काढत आमच्या पिढीला आपण प्रेरणा देत आहात. संपूर्ण विश्व जेव्हा कोव्हिडच्या साथीने ग्रासलेलं होतं, तेव्हा आपण एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे 3,000हून अधिक रोग्यांना अंतर न ठेवता पाठीवर आधाराचा हात ठेवून रोगमुक्त केलं आहेत. आपल्या या कार्यात आपल्या सुविद्य पत्नी, मुलगा, सून यांचीही समर्थ साथ आपल्याला मिळते आहे. तसेच प्रत्येक व्हिजिटला उत्साहाने आपल्यासोबत येणारा आपला नातू आपला वारसा नक्कीच पुढे चालवेल याची खात्री वाटते. आता वयाच्या अमृत महोत्सवी वर्षाकडे आपण वाटचाल करीत आहात. आपणास उत्तम आयुरारोग्य लाभो, आपल्याकडून आम्हाला अशीच सतत प्रेरणा मिळत राहो अशी श्री स्वामी समर्थ चरणी आम्ही प्रार्थना करतो. सूरमहती फाउंडेशनला सूरमहती महोत्सवामध्ये आपणास हे मानपत्र बहाल करताना अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद. मी आदरणीय विदुषी कलापिनीजी कोमकली यांना विनंती करतो, त्यांनी डॉक्टर साहेबांचा हा विशेष सत्कार करावा मानपत्र अर्पण करून.